नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, मराठवाड्याचा निकाल काय सांगतोय बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं। तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। तर मंडळी, मराठवाड्यामध्ये अतिशय महत्त्वाचा निकाल हा समोर येत आहे। तत्पूर्वी या ठिकाणी खुलताबादमध्ये काँग्रेसने खातं उघडलेलं आहे। मराठवाड्यातली अतिशय महत्त्वाची जागा ही सध्या आघाडीच्या दिशेने जाताना दिसते। प्रशांत बंब यांना सतीश चव्हाण यांनी फुलंब्रीमध्ये धक्का दिल्याचं सांगितलं जात आहे। फुलंब्रीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विजयाने भाजपला धक्का बसलेला आहे, ज्यामध्ये आमदार अनुराधाताई चव्हाण आणि मंत्री अतुल सावे यांचा समावेश होता। खुलताबादमध्ये काँग्रेसने खातं उघडल्याने स्थानिक आमदार प्रशांत बंब यांना धक्का बसलेला आहे। याच वेळी मुख्यमंत्र्यांची खुलताबादमध्ये सभा झाली होती, ज्यामुळे राजकीय घडामोडींना नवा आयाम मिळालेला आहे। मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या खुलताबादमध्ये काँग्रेसने खातं उघडलेलं आहे। काँग्रेससाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे। मराठवाड्यातल्या खुलताबादमध्ये हा मोठा धक्का मानला जातोय। फुलंब्रीमध्ये ठाकरे गटाचा विजय झाल्याचं समोर येत आहे। तर इगतपुरी नगर परिषद निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे। शिंदे गटाने इतिहास रचलाय। 30 वर्षाची सत्ता ही उलथवलेली आहे। इगतपुरी नगर परिषदेतील निवडणुकीत मोठ्या उलथापालथीची नोंद झाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शालिनी खताळे नगराध्यक्षपदासाठी विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। गेल्या 3 वर्षापासून इगतपुरीवर एक हाती सत्ता गाजवणारे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। उपनगराध्यक्ष नईम खान यांनीही या प्रकरणी पराभव त्यांना सहन करावा लागलेला आहे। तर सिन्नरमध्ये भाजपला धक्का बसलेला आहे। माणिकराव कोकाटे समर्थक विजयाच्या दिशेने चाललेले आहेत। सिन्नर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून तिसऱ्या फेरी अखेर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार विठ्ठल उगले हे 4240 मतांनी आघाडीवरती आहेत। या निकालानंतर माणिकराव कोकाटे समर्थक विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत, ज्यामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर मंडळी, सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा अब्दुल सत्तार हे नगराध्यक्ष झालेले आहेत। या ठिकाणी अब्दुल सत्तार यांचे मुलगा असलेले समीर सत्तार हे या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने जोरदार विजय मिळवला आहे। नगराध्यक्षपदासाठी अब्दुल समीर सत्तार यांना 4468 मतांनी विजय मिळालेला आहे। मनोज मोरेल्लू यांना 1169 यांना मागे टाकत विजय त्यांनी या ठिकाणी खेचून आणलेला आहे। नगर परिषदेतील आपला दबदबा त्यांनी या ठिकाणी कायम ठेवलेला आहे। प्रभागात प्रभाग क्रमांक 3A ते 4B पर्यंत सर्व प्रमुख जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी बाजी मारलेली आहे। सुधाकर गायकवाड, पार्वताबाई दुधे, विठ्ठल सपकाळ, वैशाली पाटील, शेख आसिफ बागवान, पठाण तहसीन खान, मिर्झा साजेद बेग आणि सिद्धेश्वर आहेर हे विजय मिळवून पुढे आलेले आहेत। तर पैठणमध्ये भुमरे यांनी आपली सत्ता कायम ठेवलेली आहे। विद्या कावसानकर या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत। पैठणमध्ये झालेल्या निवडणुकीत खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांनी आपली सत्ता कायम ठेवण्यात यश राखलेलं आहे। नगराध्यक्षपदासाठी विद्याभूषण कावसानकर ह्या विजयी ठरलेल्या आहेत। शिवसेनेच्या विद्या कावसानकर यांनी 3662 मतांनी आपली बहुमत या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधल्या विविध तालुक्यांमध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे। सिल्लोड तालुक्यात समीर सत्तार हे शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत। तर वैजापूर तालुक्यात दिनेश परदेशी हे भाजपच्या तिकिटावर यशस्वी ठरले आहेत। तर फुलंब्रीत राजेंद्र ठोंबरे हे उबाठाचे उमेदवार आणि त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत। गंगापूरमध्ये संजय जाधव आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षातले ते उमेदवार आहेत, ते नगराध्यक्ष झाले आहेत। तर खुलताबाद तालुक्यात अमर पटेल हे काँग्रेसचे उमेदवार खुलताबादमधनं विजयी झालेले आहेत। या ठिकाणी मोठा धक्का हा भाजपला मिळतोय, कारण खुलताबादमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झालेली होती आणि त्यानंतर हा काँग्रेसचा मोठा विजय या ठिकाणी मानला जातोय। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड प्रभागातील नगरसेवक पदासाठी चिठ्ठी काढून निर्णय होणाऱ्या 2 उमेदवारांना समान मतं पडलेली आहे। छत्रपती संभाजीनगर कन्नड प्रभाग 3 मध्ये नगरसेवक पदासाठी 2 उमेदवारांना समान मतं मिळाल्याने विजेत्याचा निर्णय चिठ्ठी काढून होणार असल्याचं सांगितलं जात आहे। मतमोजणीनंतर ही अनोखी परिस्थिती समोर आलेली आहे। आता अधिकृत प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि चिठ्ठी काढून कोण विजयी ठरलं जाणार हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे।
तर बाळापूर नगर परिषदेचा निकाल देखील जाहीर झाला आहे आणि एकट्या काँग्रेसला या ठिकाणी 13 जागा मिळाल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच शरद पवार आणि काँग्रेस असं महाआघाडीचं हे समीकरण होतं. बाळापूर नगर परिषदेसाठी आलेल्या निवडणुकीत काँग्रेसने 13 जागा जिंकून बळ स्पष्ट दाखवून दिलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीने 6 जागा मिळवल्या आहेत तर भाजपला केवळ 1 जागा मिळाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 4 जागांवर यशस्वी झालेले आहेत आणि अपक्ष उमेदवाराने 1 जागा मिळवलेली आहे. एकूण 25 जागांपैकी काँग्रेसने बहुमत मिळवल्याने नगर परिषदेत त्यांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या विटा नगरपालिकेत 50 वर्षानंतर ऐतिहासिक सत्तांतर झालं आहे. विटा नगरपालिकेवर भगवा फडकला असून शिवसेना शिंदे गटाने 26 नगरसेवकांपैकी 22 जागा आणि नगराध्यक्षपद मिळवून एकहाती सत्ता या ठिकाणी मिळवली आहे. विरोधी पक्ष भाजपच्या फक्त 4 जागांवरच समाधान त्यांना मानावं लागलेलं आहे. विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा आनंद हा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या निकालामुळे विटा या ठिकाणी 50 वर्षानंतर ऐतिहासिक विजय नोंदवण्यात आलेला आहे. तर मंडळी, यानंतर छगन भुजबळ यांच्या येवल्यामध्ये निवडणुकीत छगन भुजबळांचा दबदबा हा कायम राहिल्याची माहिती समोर येते. शिंदेंच्या उमेदवारांना त्यांनी लोळवलेला आहे. येवला नगरपालिकेच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र लोणारी हे 1100 मतांनी विजयी ठरले आहेत. रुग्णालयात असतानाही छगन भुजबळ यांनी ठरवलेली रणनीती यशस्वी ठरलेली आहे. यावेळी शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे, ज्यामुळे येवल्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जाते. तर मराठवाड्याचा निकाल आता समोर आलेला आहे. सिल्लोड जे मराठवाड्यातलं आणि सिल्लोडमधनं अब्दुल सत्तार यांचं जे गड मानला जातो अशा सिल्लोडमधनं शिवसेनेची दमदार विजयी रथ आता सध्या पुढे चाललाय. विरोधकांना घाम फोडण्यात आला आहे. सिल्लोड नगर परिषदेत झालेल्या निवडणुकीत शिंदे सेनेचे सर्व प्रभागांमध्ये विजय हा शिंदे सेनेने मिळवलेला आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुधाकर बाबूराव गायकवाड, ब मध्ये पार्वताबाई सुखदेव दुधे, 2 मध्ये विठ्ठल म्हातारजी सपकाळ आणि 2 मध्ये वैशाली नरेंद्र पाटील हे विजयी ठरले आहेत. नगराध्यक्षपदासाठी अब्दुल समीर हे आघाडीवरती आहेत. ते देखील विजयाच्या दिशेने घोडदौड कायम त्यांची सुरू आहे. तर दीपक केसरकरांना मोठा धक्का आहे. वेंगुर्ल्यात भाजपचा पलटवार झाला आहे. शिंदे सेनेला फक्त 1च जागा मिळालेली आहे. वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीत भाजपने आघाडी घेतलेली आहे. 8 पैकी 7 नगरसेवकांची जागा त्यांनी पटकावलेली आहे. विजय मिळवलेला एकमेव शिंदे सेनेचा उमेदवार लीना समीर मापणकर हे राहिलेले आहेत. तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाजपचा असून या निकालाने वेंगुर्ल्यात भाजपचा दबदबा स्पष्ट झालेला आहे. विजयी नगरसेवकांमध्ये रवींद्र रमाकांत शिरसाट, गौरी माईनकर, प्रीतीम सावंत, विनायक गावणकर, गौरी मराठे, आकांक्षा परब तसेच इतर मंडळींची बहुतांश ठिकाणी हा अशा पद्धतीचा विजय हा समोर येतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जी राजधानीचं शहर आहे या ठिकाणी भाजपने बहुतांश ठिकाणी आपली सत्ता कायम ठेवली आहे. त्याचबरोबर खुलताबाद हा एक महत्त्वाचा भाग भाजपच्या हातून सुटलेला आहे. काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.